पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपल्या करंज्या किती छान झालेल्या आहेत। असंख्य लेअर्स आलेल्या आहेत। खारीपेक्षाही हलक्या अशा आपल्या या करंज्या झालेल्या आहेत। जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या पुडाच्या करंज्या। नमस्कार, मी पूजा। परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण दिवाळी फराळानिमित्ताने करणार आहोत पुडाच्या करंज्या। या करंज्या तुम्ही एक वेळ करून महिनाभरासाठी हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता। त्या अशाच्या अशाच मस्त खुसखुशीत राहतात। तुमच्याही करंज्या अशाच मस्त खुसखुशीत होण्यासाठी या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती सांगितली आहे। आपल्या चॅनलवर दिवाळी फराळानिमित्ताने केलेल्या बऱ्याच रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत। त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण करंजीचं सारण तयार करूया। त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले। त्यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घातले। तूप हलकं गरम झाल्यावर यामध्ये आपण अर्धा कप रवा घालूया। रवा इथे मी मध्यम स्वरूपाचा घेतलेला आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून रवा छान फुलून येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। रव्याचा हलका रंग बदलला गेला पाहिजे, पण तो करपला नाही पाहिजे। रव्याचा प्रत्येक दाणा फुलून येईपर्यंत आपण रवा छान भाजून घेऊया। 7 ते 8 मिनिटं मी रवा अगदी छान भाजून घेतलेला आहे। बघा, रव्याचा हलका रंग बदललाय। आता आपण भाजून घेतलेला रवा एका ताटामध्ये काढून घेऊया। यानंतर आपण सुकं खोबरं भाजून घेऊया। इथे मी पाव कप किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे। कढई गरम आहे। गॅसची फ्लेम लो करून खोबरं आपण हलक्या सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे। खोबरं घेताना चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे, म्हणजे मग आपलं सारण महिना 2 महिने राहिलं तरीही अजिबात ते खवट होत नाही। बघा, खोबरं भाजून झालंय। हलका सोनेरी रंग आलाय। इतका रंग येईपर्यंतच आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे। भाजून घेतलेलं खोबरं आपण एका भांड्यात काढून घेऊया। त्यानंतर इथं मी कढईमध्ये 1 टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम लो करून तीळ आपण छान भाजून घ्यायचे आहेत। तीळ तडतडू लागले की यानंतर आपण यामध्ये 1 टीस्पून खसखस घालायची आहे आणि खसखस आपण मिनिटभर परतून घेऊया। तीळ खसखस भाजून झाले। आधी भाजून घेतलेल्या साहित्यांमध्ये काढून घेऊया आणि सगळी साहित्य गार होऊ द्या। त्यानंतर करंजीच्या पारीसाठी इथं मी भांड्यामध्ये 1.5 कप मैदा घेतलेला आहे। मैदा मी चाळून घेतलाय। कप भरून घेताना मी अगदी हलक्या हाताने मैदा भरून घेतलेला आहे। वजनी म्हणाल तर हा मैदा 180 ते 90 ग्रॅम होईल। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि मीठ मिक्स करून घेऊया। यानंतर आपण कडकडीत तुपाचं मोहन घालूया। इथं मी 2 टेबलस्पून कडकडीत गरम तुपाचं मोहन घातलेलं आहे। मोहनासाठी तूप घेताना पातळ करून 2 टेबलस्पून तूप घ्यायचं आहे। घट्ट तूप घेतलं तर मग मोहन जास्ती होईल। तूप गरम आहे म्हणून आधी आपण चमच्याने मिक्स करून घेऊया। आता आपण मोहन हाताने अशा पद्धतीने पिठाला लावून घ्यायचं आहे। असं अगदी चोळून पिठाच्या प्रत्येक कणाला मोहन लागेल अशा पद्धतीने लावून घ्यायचं, म्हणजे आपलं पीठ अगदी छान हलकं होतं। बघा, पीठ कसं अगदी हलकं झालेलं आहे। मग आपण अशी मूठ वळून बघायची, सहज वळली जाते। याचा अर्थ आपण यामध्ये घातलेलं मोहन पुरेसं झालेलं आहे। आणि आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत। पाणी घालताना थोडं थोडं घालायचं, मग पाण्याचा अंदाज अगदी बरोबर येतो। आपल्याला हे पीठ जसं आपण पुरीसाठी पीठ भिजवतो तितकं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैलसर करायचं नाही आहे। पीठ जर खूप जास्ती सैल झालं तर मग आपण जेव्हा करंजी करतो तेव्हा तिला आपल्याला हवे तसे लेयर्स येत नाहीत। म्हणूनच पीठ थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे, जसं पुरीला पीठ मळतो अगदी तसंच। बघा, थोडं थोडं पाणी घालून मी पिठाचा असा गोळा मळून घेतलेला आहे। पाहून तुमच्या लक्षात येईल की आपण पीठ किती घट्ट मळलेलं आहे। यापेक्षा जास्ती सैलसर किंवा अति घट्ट पीठ मळायचं नाही आहे। ही कन्सिस्टन्सी अगदी बरोबर आहे। बघा, इथं मी पीठ मळण्यासाठी 1 कप पाणी घेतलं होतं, त्यातलं बरोबर अर्धा कप पाणी लागलेलं आहे। 1.5 कप मैद्यासाठी अर्धा कप पाणी पुरेसं झालेलं आहे। एखादा चमचा तुम्हाला कमी अधिक लागू शकतो। आता यावर 10-15 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। पीठ मळून होईपर्यंत आपण सारणासाठी लागणारी सगळी साहित्य भाजून घेतली होती, ती पूर्ण गार झालेली आहेत। तीळ, खसखस, खोबरं आणि रवा। आता आपण यामध्ये अर्धा टीस्पून वेलची जायफळ पावडर घालूया आणि इथे मी 2 टेबलस्पून ड्रायफ्रूट्सची भरड घेतलेली आहे। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल। आता आपण आधी ही सगळी साहित्य मिक्स करूया। त्यानंतर इथे मी गाळणी घेतले आणि त्यावर आपण अर्धा कप पिठी साखर घालूया। पिठी साखर चाळून घेऊया, म्हणजे यामध्ये जर कुठे अख्खा खडा असेल तर तो गाळला जाईल। पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे। चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं। पिठी साखर मिक्स करून झाली की मग आपण सारणाची चव घेऊन बघायची। जर तुम्हाला इथे गोड कमी वाटत असेल तर अजून थोडीशी साखर घातली तरीही चालेल, पण इथे मी घेतलेल्या प्रमाणामध्ये अर्धा कप पिठी साखर अगदी बरोबर प्रमाण आहे।
पिठी साखर मिक्स करून झाली की करंजीचं सारण तयार आहे। असं करंजीचं सारण तुम्ही आधी करून ठेवू शकता, आयत्या वेळी मग करंज्या अगदी झटपट करता येतात। यानंतर करंजीला साठा लावण्यासाठी इथे मी भांड्यामध्ये 4 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। यानंतर आपण यामध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे। तूप थोडंसं घट्टसरच घ्यायचं आहे, म्हणजे आपला साठा व्यवस्थित घट्ट तयार होतो। आता आपण तूप यामध्ये मिक्स करून घेऊया। गरज लागलीच तर अजून तुम्ही एखादा चमचा साजूक तूप घालू शकता, पण साठा खूप जास्ती पातळ करायचा नाही आहे। मिश्रण घट्ट वाटते म्हणून यामध्ये अजून 1 टेबलस्पून साजूक तूप घातलेला आहे। तर साजूक तूप मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं छान फेटून घेऊया, म्हणजे तयार केलेला साठा अगदी हलका होईल। बघा, साठा तयार आहे। 2 मिनिटं फेटून मी असा हलका करून घेतलाय। आधीपेक्षा रंग पण बदललेला आहे। साठा तयार आहे। आपण पुढची तयारी करूया। 15 मिनिटांनी झाकण काढूया आणि बघा, आपलं पीठ अगदी छान मुरलेलं आहे। आधीपेक्षा हलकंसं मऊसर झालेलं आहे। पुन्हा आपण हलक्या हाताने मळून घेऊया। मळून घेतलेलं पीठ इथं मी पोळपाटावर घेतलेलं आहे। त्याला असा आपण लांबट आकार द्यायचा आहे। आपण या पिठाचे आधी 2 भाग करून घेणार आहोत। एकूण आपल्याला 6 पोळ्या करायच्या आहेत। समान 2 भाग करायचे, अर्ध पीठ बाजूला ठेवायचं आणि पुन्हा याचा लांबट गोळा तयार करायचा। आणि आता आपण या पिठाचे 3 उंडे तयार करून घेऊया। एखादा उंडा लहान मोठा झाला असेल तर पीठ ॲडजस्ट करून एकसारखे उंडे तयार करून घ्यायचे आहेत। असेच आपण सगळ्या पिठाचे उंडे तयार करून घेऊया, म्हणजे मग आपल्या 6 पोळ्या तयार होतील। तयार पिठाचा उंडा घ्यायचा, कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा। फक्त एकदाच कोरडे पीठ लावायचं आहे आणि आपण आता या पिठाची पातळसर पोळी लाटायची आहे। शक्य तितकी पातळ पोळी लाटायची आहे। जितकी तुम्ही पातळ पोळी लाटाल तितक्याच आपल्या करंज्या मस्त खुसखुशीत बनतील आणि त्याच्या लेयर्सही अगदी नाजूक येतील। बघा, अशा पद्धतीने आपण गोल अशी पोळी लाटून घेऊया। पोळी लाटून झाले। बघा, मी किती पातळ लाटले, वरून पोळपाटही दिसतोय। इतकी पातळ पोळी आपण लाटून घ्यायची आहे। शिल्लक राहिलेल्या 5ही पोळ्या अशाच पद्धतीने लाटून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया। सगळ्या पोळ्या लाटून झाल्यात, त्यातली एक पोळी मी पोळपाटावर घेतली। आता आपण या पोळीला साठा लावून घेऊया। साठा अगदी खूप जास्त घट्ट किंवा पातळ लावायचा नाही आहे। एकसारख्या थरावर साठा लावून घ्यायचा आहे। अगदी काठापर्यंत लागेल अशा पद्धतीने लावून घ्यायचा। जर आपण पीठ मळताना पातळसर मळलं आणि नंतर वरून साठा लावला, मग आपण तयार केलेला रोल मऊ होतो आणि मग आपल्याला हव्या तशा करंजीला लेयर्स येत नाहीत। म्हणून पीठ थोडंसं घट्टसर मळायचं आणि साठा देखील थोडा घट्टच ठेवायचा आणि पातळसर थर असा लावायचा, खूप जास्ती जाड लावायचा नाही आहे। बघा, आता या पोळीला साठा लावून झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण यावर अजून दुसरी पोळी ठेवणार आहोत। बघा, एकसारखी अशी पोळी ठेवायची, हाताने एकसारखी करून घ्यायची आणि मग याही पोळीला साठा लावून घ्यायचा आहे। असंच आपण एकावर एक पोळ्या ठेवून 5 पोळ्यांना आधी साठा लावून घेणार आहोत। एकावर एक ठेवून 5 पोळ्यांना मी साठा लावून घेतलेला आहे। साठा लावलेल्या पोळ्या इथे मी चॉपिंग बोर्डवर काढून घेतलेल्या आहेत, कारण पोळपाट अरुंद आहे म्हणून। आता आपण अजून 6वी पोळी यावर ठेवायची आहे। काठापर्यंत एकसारखी करून घ्यायची, हाताने वरून हलकीसा दाब द्यायचा आणि आता आपण हलक्या हाताने वरून लाटणं फिरवणार आहोत, म्हणजे सगळ्या पोळ्या एकमेकांना व्यवस्थित चिकटल्या जातील। इतका पण ताकद लावायची नाही आहे की लेयर्स मिटल्या जातील। अगदी हलक्या हाताने लाटणं फिरवून घ्यायचं आणि आता आपण वरून या पोळीला साठा लावणार आहोत। जसा आधी लावला अगदी त्याच पद्धतीने काठापर्यंत साठा लावायचा। आता आपल्या सगळ्या पोळ्यांना साठा लावून झालेला आहे। आता आपण या पोळीचा रोल करायचा आहे। अगदी घट्ट करायचा आहे, आतमध्ये हवा राहणार नाही अशा पद्धतीने आपण पोळीचा रोल करायचा। बघा, मी कशा पद्धतीने करते। रोल अगदी घट्ट आला पाहिजे, तरच आपल्या करंजीला लेयर्स येतात। आधीच आपण पोळीचं पीठ थोडंसं घट्टसर मळलं होतं, साठाही थोडा घट्टच केला होता, त्यामुळे आपला रोल अगदी मऊ झालेला नाही आहे, आपल्याला हवा तसा तयार झालेला आहे। पोळीचं टोकही अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। बघा, आपण तयार करून घेतलेला रोल थोडासा जाडसर आहे, तो आपण हलक्या हाताने असा गोल फिरवून थोडा लांब करून घ्यायचा आहे, म्हणजे मग आपण केलेल्या लाट्या खूप जास्त जाड होणार नाहीत। पोळीची दोन्ही टोकं मी कापून घेतलेत आणि साधारण अर्धा इंच आकाराची एवढी आपण एक लाटी कापणार आहोत। खूप जास्त मोठ्या लाट्या करायच्या नाही आहेत, नाहीतर मग करंज्या पण मोठ्या बनतात। पोळीचा रोल बऱ्यापैकी जाडसर आहे, अर्ध्या इंचाच्या लाट्या बरोबर होतात आणि छान मध्यम आकाराची अशी आपली करंजी तयार होते। बघा, अशा आपण लाट्या तयार करून घ्यायच्या। लेयर्स पण मस्त आलेल्या आहेत। आपण इथे घेतलेल्या रोलच्या बरोबर 17 लाट्या तयार झालेल्या आहेत, म्हणजे 17 करंज्या होतील। आपण तयार करून घेतलेली लाटी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने उभी ठेवायची।
लेअर्सच्या बाजूला ठेवायच्या, हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आणि मग लाटण्याने आपण याची पारी लाटून घेणार आहोत. लाटणं अगदी हलक्या हाताने फिरवायचं आहे, नाहीतर लाटीला ज्या लेअर्स असतात त्या मिटल्या जातील. आणि अशी आयताकृती आपण पारी तयार करणार आहोत. बघा, अशी पारी तयार करून घ्यायची आहे. अशाच आपण 3-4 आधी पाऱ्या तयार करून घ्यायच्या आणि मग करंज्या भरायच्या. हलक्या हाताने दाबायचं आणि लाटण्याने लाटून त्याची पारी तयार करायची. थोडीशी मेहनत आहे, पण आपल्या करंज्या अप्रतिम होतात. एकदा का करंज्या छान झालेल्या बघितल्या की आपण घेतलेले सगळे कष्ट विसरायला होतं. बघा, मस्त अशी आपली दुसरी पारीही झालेली आहे. आपण लाटून घेतलेली लाटी घेतलेली आहे आणि आता यामध्ये 1 टेबलस्पून आपण सारण घालूया. अर्थात लाटी जशी तुम्ही लहान मोठी लाटाल त्यानुसार यामध्ये सारण घालायचं. करंजी पोकळ राहणार नाही अशा पद्धतीने सारण भरायचं. आपण यामध्ये रव्याचं सारण घातलेलं आहे, त्यामुळे ते पटकन पुढे जाऊ शकतं. कडेला आपण असं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे कडा व्यवस्थित चिकटल्या जातात. करंजीचं सारण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचं करू शकता, फक्त बाकी पद्धत सेमच ठेवायची आहे, म्हणजे मग तुमच्याही करंज्या अशाच मस्त खुसखुशीत होतील. आणि आता आपण ही दोन्ही टोकं बंद करून घ्यायची आहेत. अगदी हलक्या हाताने बंद करायची. करंजी तेलात टाकल्यावर उघडली नाही पाहिजे आणि आपण लाटून घेतलेल्या लाटीच्या लेयर्स पण मिटल्या नाही पाहिजेत. अशा पद्धतीने आपण ही करंजी बंद करून घ्यायची आहे. बघा, सुंदर अशी आपली करंजी तयार आहे. दुसरीही करंजी आपण भरूया. थोडं थोडं करून सारण भरायचं. आयताकृती आपण पारी लाटलेली आहे, त्यानुसार तसंच यामध्ये थोडं थोडं सारण घालायचं, म्हणजे मग करंजीच्या बाहेर येत नाही. कडेने पाणी लावून घ्यायचं आणि अलगद आपण करंजी बंद करायची. बघा, अशा पद्धतीने. आणि मग अंगठ्याने दाबून कडा मिटवायच्या. अशाच आपण सगळ्या करंज्या भरून घेऊया. भरून घेतलेल्या करंज्यावर एक कॉटनचा स्वच्छ ओला कपडा घालून घ्यायचा, म्हणजे करंज्या वरून कोरड्या पडणार नाहीत. बघा, मस्त अशी करंजी तयार आहे. करंज्या तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल हलकं गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम लो आहे. करंजी तेलात घातल्यानंतर तुमच्या लक्षात येईल करंजीला किती बुडबुड्या आल्या आहेत. इतकंच हलकं गरम तेल आपण करंज्या तळण्यासाठी वापरायचं आहे. आणि तेलात खूप जास्त करंज्या घालायच्या नाही आहेत, कारण करंजी तेलात घातल्यानंतर त्या फुलून येतात, त्यांना लेयर्स येतात आणि मग आतमध्ये जागा कमी होते. मी इथं घेतलेल्या कढईचा तळ रुंद आहे, म्हणून यामध्ये 4 करंज्या मावलेल्या आहेत. करंज्या आपोआप वर आल्या की मग आपण चमच्याने अशा पद्धतीने वरून तेल घालायचं, म्हणजे वरच्या बाजूने देखील करंजीला अगदी छान लेयर्स येतात. चमच्याने वरून तेल घातल्यामुळे बघा, करंजीला छान पदर सुटू लागलेले आहेत. करंजी तळताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत लो फ्लेमवरच तळायची आहे, तेव्हाच ती मस्त खुसखुशीत बनते आणि तिला छान लेयर्स येतात. पाहून तुमच्या लक्षात येईल की बघा, करंजीला मस्त पदर सुटू लागलेले आहेत. आणि आता आपण करंजी पलटून घेऊया. बघा, तळाकडून देखील अगदी मस्त असे पदर आलेले आहेत. करंजी तेलात असताना ती मऊसर असते. पातळ धारेचा चमचा घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने करंजी पलटून घ्यायची आहे. बघा, तळाकडून किती मस्त असे पदर सुटलेत. अशाच थोड्या थोड्या वेळाने आपण करंज्या पलटून एकसारख्या सोनेरी रंगावर तळून घेऊया. करंजी तळून झाले आणि बघा किती छान लेयर्स आलेले आहेत. आता आपण एक एक करून करंजी काढून घेऊया. असा जाळीदार झारा घ्यायचा आणि त्यावर करंज्या अशा उभ्या करायच्या. ज्या बाजूला लेयर्स असतात ती बाजू खाली ठेवायची. लेयर्समध्ये थोडंसं तेल जमा राहतं. अशा करंज्या उभ्या करून घेतल्या म्हणजे त्यातलं तेल निथळलं जातं. दुसरा घाणा तळून होईपर्यंत या करंज्या अशाच झाऱ्यामध्ये उभ्या ठेवायच्या, म्हणजे त्यातलं बरंचसं तेल निथळलं जातं. तेल निथळलेल्या करंज्या नंतर टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या आणि मग शिल्लक राहिलेलं तेल टिश्यू पेपर शोषून घेतात. आता करंज्यांना लेयर्स आलेले असतात, त्यामुळे करंज्या थोड्याशा तेलकट होतातच. करंजीतलं तेल काढण्यासाठी इतकी मेहनत घ्यावीच लागते. दुसरा घाणाही तळून झालेला आहे. एक एक करून आपण आधीसारख्याच करंज्या झाऱ्यामध्ये उभ्या करून घेऊया. बघा, मस्त अशा लेयर्सवाल्या आपल्या पुडाच्या करंज्या तळून झालेल्या आहेत. आता आपण त्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा, तयार पुडाच्या करंज्या इथे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता करंजीला किती छान पूड सुटलेले आहेत. अगदी खारीपेक्षाही हलक्या झालेल्या आहेत. हात लावतानाच बघा किती खाली आपल्या करंजीचा चुरा पडलेला आहे. अगदी हलक्या हाताने हाताळावे लागत आहेत. मी तुम्हाला तोडून दाखवते. पहा, अगदी पटकन चुरा होतोय.
मस्त अशा हलक्या करंज्या झालेल्या आहेत. अजिबातच ताकद लावावी लागलेली नाही आहे. मी तुम्हाला करंजी मधून पण तोडून दाखवते. मस्त खुसखुशीत अशी आपली करंजी तयार आहे. सारणही अगदी गच्च भरलेलं आहे. अशाच पद्धतीने या पुडाच्या करंज्या तुम्ही घरी नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा.